पांडुरंगाचं दर्शन घेऊन मुक्ताईंची पालखी परतलेली आहे। 65 दिवसांचा प्रवास करून पालखी मुक्ताईनगरमध्ये पोहोचली। भाविकांकडून मुक्ताईच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं। वरून पांडुरंगांच्या भेटीनंतर आता मुक्ताईची पालखी ही मुक्ताईनगरला आलेली आहे। आपण बघू शकतो की शेकडो दिंड्या या मुक्ताईच्या या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहे। मोठ्या प्रमाणात उत्साह वारकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। शाळकरी विद्यार्थी असतील, वारकरी असतील, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे पाऊस सुरू आहे, संततधार मुक्ताईनगरमध्ये पाऊस सुरू आहे, तरी देखील आपण बघतोय की उत्साह जो आहे तो कमी होताना आपल्याला दिसत नाहीये। मोठ्या संख्येने भाविक जे या मुक्ताईच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। नेमकं कशा पद्धतीने हा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे, आपल्यासोबत बोलण्यासाठी हरणे महाराज आहेत। महाराज, काय सांगाल, कशा पद्धतीने आज इतक्या दिवसांचा प्रवास करून मुक्ताईची पालखी मुक्ताईला परत आलेली आहे, काय नेमकं आता पुढचं आयोजन असतं? येती वारकरी वाट पाहतो तोवरी, घालोणी दंडवत पोषेने निरोपाची माळ। जेव्हा वारकरी आषाढी वारी पूर्ण करून या आईसाहेबांच्या पालखी सोहळ्यासोबत येतात, तेव्हा भगवंताने दिलेला निरोप काय दिला? पुसोनी निरोपाची मात, घालोणी दंडवत। तर त्या वारकऱ्यांना निरोप विचारण्याकरता आईसाहेबाच्या समोरा जवळजवळ 100-125 दिंड्या या मुक्ताईनगरमध्ये दाखल झालेल्या आहेत। आज अगदी आनंदाचा हा सोहळा आहे। सगळे भाविक सुखरूप आल्यामुळे एक तयारी आपल्याला या मुक्ताईनगरमध्ये पाहायला मिळते आहे। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव।